नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा एका अदृश्य शक्तीबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला नकळतपणे आकार देत असते. म्हणजे कधी विचार केलाय का, की यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये खरंच इतका जमीन-आसमानाचा फरक असतो? की फरक फक्त अशा काही लहान लहान गोष्टींचा असतो? बरोबर. ज्या सुरुवातीला इतक्या क्षुल्लक वाटतात, की आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आज आपण याच रहस्याचा छडा लावणार आहोत. याला म्हणतात चक्रवाढ परिणाम. हे नाव ऐकल्यावर अनेकांना वाटतं की हे फक्त पैशांशी संबंधित आहे, चक्रवाढ व्याज वगैरे. हो, माझ्याही डोक्यात तेच आलं. पण खरी गंमत तर तेव्हा सुरू होते, जेव्हा हाच नियम आपल्या सवयी, आरोग्य, नाती आणि करिअरवर लागू होतो. अगदी लहान सातत्यपूर्ण कृतींमधून कसे आश्चर्यकारक बदल घडतात, चला यावर आज सखोल चर्चा करूया. चला तर मग, सुरुवात कुठून करायची? ही संकल्पना समजायला ना सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे पैशांचं, कारण तिथे आकडे स्पष्ट दिसतात. हो, बरोबर. आता सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट. अगदी सोपं. मूळ रकमेवर व्याज. हो, तुमची वाढ एकदम सरळ रेषेत असते. पण चक्रवाढ व्याजाचं तसं नाही. तिथे तुम्हाला व्याजावरही व्याज मिळतं. अच्छा, म्हणजे पैसाच पैसा कमवतो असं काहीतरी. अगदी तसंच. आणि यामुळे सुरुवातीला वाढ खूपच हळू वाटते. इतकी हळू की अनेकदा धीर सुटतो. हो, म्हणजे काहीच फरक पडत नाही असं वाटतं. बरोबर. पण इथेच वेळ हा घटक आपली जादू दाखवतो. काही वर्षांनंतर ही वाढ इतकी प्रचंड होते की तिला एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणतात. स्नोबॉल इफेक्ट सारखं. एक्झॅक्टली. डोंगरावरून घरंगळणारा बर्फाचा एक लहान गोळा खाली येईपर्यंत प्रचंड मोठा होतो, तसंच काहीसं. एखादं उदाहरण देता येईल का आकड्यांमधलं? नक्कीच. समजा 10,000 रुपये 8% दराने गुंतवले तर 10 वर्षांनी साधारण 21,600 होतात. ठीक आहे, दुप्पट झाले. हो, पण तेच पैसे 30 वर्ष ठेवले तर ते 1,00,000च्या वर जातात. काय सांगताय? वेळ तिप्पट झाली पण परतावा जवळपास 5पट झाला. ही आहे वेळेची आणि सातत्याची जादू. ठीक आहे, आर्थिक गणित तर पटण्यासारखं आहे, आकडे खोटं बोलत नाहीत. पण पण मला नेहमी प्रश्न पडतो की हीच गोष्ट आपल्या सवयींच्या बाबतीत का लागू होत नाही? म्हणजे आपण रोज व्यायाम करायचं ठरवतो, पण 2 दिवसांत सोडून देतो. तिथे हा स्नोबॉल घरंगळायला सुरुवातच का करत नाही? काय चुकतंय? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर एका काय म्हणतात त्याला, विचार करायला लावणाऱ्या गोष्टीत दडलेलं आहे. गोष्ट हां. सांगा. कल्पना करा की 3 मित्र आहेत, लॅरी, स्कॉट आणि ब्रॅड. तिघही साधारण एकाच परिस्थितीत आहेत. सारखा पगार, सारखंच आयुष्य. ओके. लॅरी काहीच बदलत नाही. तो जसा आहे तसाच राहतो. म्हणजे तो एका कम्फर्ट झोनमध्ये आहे असं म्हणूया. तक्रार नाही, पण सुधारणाही नाही. बरोबर. आता दुसरा, स्कॉट. तो ठरवतो की तो काही लहान सकारात्मक बदल करणार. अगदी लहान. जसं की तो रोज फक्त 10 पानं एका चांगल्या पुस्तकाची वाचणार. कामावर जाताना 30 मिनिटं काहीतरी माहितीपूर्ण ऐकणार. आणि रोजच्या जेवणातून फक्त 125 कॅलरीज कमी करणार. आणि रोज थोडा जास्त वेळ आपले आवडते शो बघतो. इंटरनेटवर बघून काही चमचमीत पदार्थ बनवून खातो. हां. आणि आठवड्यातून फक्त 1 अल्कोहोलिक ड्रिंक जास्त घेतो. ह्या निवडीसुद्धा अगदी किरकोळ वाटतात. हो. आणि इथेच चक्रवाढ परिणामाचा सापळा आहे. कसं? 5 महिने जातात, काहीच फरक नाही. 10 महिने जातात, तरीही तिघांच्या आयुष्यात काही लक्षणीय बदल दिसत नाही. म्हणजे सगळं पूर्वीसारखंच आहे. हो, अगदी 18 महिन्यांनंतरही ते जवळजवळ सारखेच दिसतात. स्कॉटला वाटतं काय उपयोग या 10 पानं वाचण्याचा, आणि ब्रॅडला वाटतं एका अतिरिक्त ड्रिंकने काय फरक पडतोय. हीच ती अवस्था आहे जिथे बहुतेक लोक हार मानतात. कारण आपल्याला इन्स्टंट रिझल्ट्स हवे असतात. अगदी. पण खरी जादू त्यानंतर सुरू होते. साधारण 31 महिन्यांनंतर म्हणजे 2.5 वर्षांनंतर चित्र पूर्णपणे पालटलेलं असतं. अच्छा, काय होतं? रोज फक्त 125 कॅलरीज कमी केल्यामुळे स्कॉटचं वजन 33 पौंड्सनी कमी झालेलं असतं. वाह. रोज वाचन आणि नवीन गोष्टी शिकल्यामुळे त्याला त्याच्या कामात प्रमोशन मिळतं. तो अधिक आनंदी आणि आत्मविश्वासू असतो. आणि ब्रॅडचं काय होतं? ब्रॅड रोज फक्त 125 कॅलरीज जास्त घेत होता, त्यामुळे त्याचं वजन तब्बल 67 पाउंड्सनी वाढलेलं असतं. अरे देवा, तो सुस्त, चिडचिडा झालेला असतो आणि त्याच्या नात्यांमध्येही तणाव आलेला असतो. बघा, लहान वाटणाऱ्या निवडींनी दोघांच्या आयुष्यात जमीन आसमानाचा फरक आणला. म्हणजे हे फक्त वजनापुरतं मर्यादित नाहीये? अजिबात नाही. आणि याचा परिणाम इथेच थांबत नाही. याचा एक तरंग परिणाम असतो, ज्याला रिपल इफेक्ट म्हणतात. रिपल इफेक्ट
तो कसा? ब्रॅडची चमचमीत खाण्याची सवय फक्त त्याच्या वजनावर परिणाम करत नाही. वाढलेल्या वजनामुळे त्याची ऊर्जा कमी होते. हो, साहजिक आहे. ऊर्जा कमी झाल्यामुळे कामात लक्ष लागत नाही, ज्यामुळे त्याची कामगिरी खालावते. कामगिरी खालावल्यामुळे तो घरी चिडचिड करतो. ज्यामुळे त्याच्या वैवाहिक नात्यावर परिणाम होतो. वा, म्हणजे एका लहान नकारात्मक सवयीने त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूला पोखरलं. अगदी बरोबर. आणि मग याचा उलटा परिणाम स्कॉटच्या बाबतीतही झाला असणार? नक्कीच. त्याच्या सकारात्मक सवयींचा रिपल इफेक्ट कसा असेल? वजन कमी झाल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला असेल, ज्यामुळे तो कामावर जास्त चांगल्या प्रकारे संवाद साधू शकला असेल. नवीन ज्ञान मिळाल्याने त्याला नवनवीन कल्पना सुचल्या असतील, ज्यामुळे त्याच्या वरिष्ठांशी संबंध सुधारले असतील. बरोबर. एका चांगल्या सवयीमुळे त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदलांची एक साखळीच तयार झाली. हेच चक्रवाढ परिणामाचं खरं सामर्थ्य आहे. हे सगळं ऐकायला खूप तर्कसंगत वाटतं, पण मग आपण कळत नकळत ब्रॅडसारखे निर्णय का घेतो? हाच तर प्रश्न आहे. बर्गर खाताना किंवा तासभर सोशल मीडिया स्क्रोल करताना आपल्याला कुठेतरी माहीत असतं की हे चुकीचं आहे. तरीही आपण तेच करतो. यामागे काय मानसशास्त्र आहे? यामागे आहे तात्काळ समाधान, म्हणजे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. आपल्या मेंदूला ना लगेच आनंद देणाऱ्या गोष्टी खूप आवडतात. अच्छा. बर्गरची चव लगेच आनंद देते, पण त्याचे दुष्परिणाम अनेक महिन्यांनंतर दिसतात. या उलट व्यायामाचा त्रास लगेच होतो, पण त्याचे फायदे दिसायला वेळ लागतो. बरोबर. हो, जर बर्गरचा एक घास खाताच हृदयाविकाराचा सौम्य झटका आला असता तर कोणीही दुसरा घास खाल्ला नसता. नाहीच खाल्ला असता. पण परिणाम लगेच दिसत नसल्यामुळे आपण त्या निवडीचं गांभीर्य ओळखत नाही. मग या सापळ्यातून बाहेर कसं पडायचं? अनेक जण म्हणतात की प्रबळ इच्छाशक्ती हवी, म्हणजे विल पॉवर. पण आपण बघतो की नवीन वर्षात ते संकल्प काही दिवसांतच विरून जातात. इच्छाशक्ती पुरेशी नाही. ती एक बॅटरीसारखी आहे, जी दिवसभर वापरल्याने कमी होते. मग यावर उपाय काय? फक्त इच्छाशक्तीवर अवलंबून राहणं धोक्याचं आहे. त्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे का शक्ती. का शक्ती? वाय पॉवर? हे जरा विस्ताराने सांगा. एक कल्पना करा, जमिनीवर एक 10 इंच रुंद आणि 30 फूट लांब लाकडी फळी ठेवली आहे. मी तुम्हाला ती पार करायला सांगितली तर तुम्ही सहज कराल? हो, त्यात काय एवढं? सहज करेन. आता 30 फळी 2000 मजली इमारतींमध्ये लावली आहे. आता तुम्ही ती पार कराल का? अजिबात नाही. शक्यच नाही. जीव धोक्यात कोण घालणार? बरोबर. पण आता कल्पना करा की पलीकडच्या इमारतीला आग लागली आहे आणि तिथे तुमचं लहान मूल अडकलं आहे. आता मी विचार करणार नाही. मी क्षणाचाही विचार न करता जाईन. का? धोका तोच आहे, फळी तीच आहे, तुमची क्षमताही तीच आहे. बदललं काय? माझं का? म्हणजे माझं कारण बदललं. एक्झॅक्टली. तुमचं काय इतकं प्रबळ आहे की भीती, धोका आणि शंका ह्या सगळ्यावर मात केली. ही आहे का शक्ती. वा, हे उदाहरण खूपच प्रभावी आहे. म्हणजे ध्येय ठरवण्यापेक्षा ते ध्येय का गाठायचंय हे जास्त महत्वाचं आहे. हो, पण हे झालं टोकाच्या परिस्थितीचं उदाहरण. हो, तेच मी विचारणार होतो. रोजच्या जीवनात जसे की वजन कमी करणे किंवा नवीन भाषा शिकणे, यासाठी इतकी प्रबळ का शक्ती कशी शोधायची? त्यासाठी स्वतःला खोलवर प्रश्न विचारावे लागतात. मला वजन कमी करायचं आहे, हे वरवरचं ध्येय झालं. पण का करायचं आहे? चांगलं दिसण्यासाठी. का चांगलं दिसायचं आहे? आत्मविश्वास वाढवण्यासाठी. का आत्मविश्वास वाढवायचा आहे? लोकांसमोर माझं मत ठामपणे मांडता यावं म्हणून, किंवा मुलांसोबत खेळताना दम लागू नये म्हणून. त्यांच्यासोबतचे क्षण मला पूर्णपणे अनुभवायचे आहेत. बरोबर. जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाला अशा खोल भावनिक कारणांशी जोडता, तेव्हा तुमची का शक्ती जागृत होते. ती लिहून काढा आणि रोज वाचा. ठीक आहे, म्हणजे ध्येय ठरली, त्यामागची का शक्ती पण स्पष्ट झाली, पण तरीही रोजच्या धावपळीत या गोष्टी मागे पडतात. याला सवयीत कसं रूपांतरित करायचं? यासाठी काही ठोस प्रणाली आहे का? नक्कीच आहे. आणि त्यासाठी सर्वात प्रभावी साधन आहे नियमितता, म्हणजे रुटीन्स. रुटीन्स? हो. यशस्वी लोक त्यांच्या दिवसावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत, कारण ते अशक्य आहे. ते फक्त दिवसाची सुरुवात आणि शेवट यावर नियंत्रण मिळवतात. अच्छा, याला बुकएंडिंग म्हणतात ना? अगदी बरोबर. बुक एंडिंग युअर डेज. तुमचा दिवस एका पुस्तकासारखा आहे, ज्याची सुरुवात आणि शेवट तुम्ही ठरवता. ही कल्पना खूपच छान आहे, कारण दिवसाच्या मधल्या वेळेत मीटिंग्स, फोन कॉल्स, अनपेक्षित संकट येऊ शकतात. तिथे आपलं नियंत्रण नसतं. नाही, नसतं. पण सकाळचा पहिला तास आणि रात्री झोपण्यापूर्वीचा शेवटचा तास बऱ्यापैकी आपल्या हातात असतो. तुमची सकाळची दिनचर्या तुम्हाला दिवसासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार करते. यात 5 मिनिटांचं ध्यान, थोडा व्यायाम, दिवसाचं नियोजन असं काहीही असू शकतं.
आणि रात्रीची दिनचर्या? रात्रीची दिनचर्या तुम्हाला दिवसभराच्या ताणातून मुक्त करून शांत झोपेसाठी तयार करते. यात उद्याच्या कामांची यादी करणे, पुस्तक वाचणे किंवा परिवारासोबत वेळ घालवणे असू शकतं. म्हणजे या 2 बुकेंड्सवर नियंत्रण मिळवलं की मधला गोंधळ हाताळणं सोपं जातं. हो, आणि या सातत्यपूर्ण दिनचर्येमुळे एक गती म्हणजे मोमेंटम तयार होतो, नाही का? तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला, गती. सुरुवातीला कोणतीही नवी सवय लावायला खूप जोर लावावा लागतो, पण एकदा का ती रुळली की मग गोष्टी आपोआप घडू लागतात. हो, याला लेखक बिग मो म्हणतात. पाण्याचा मोठं चाक फिरवताना सुरुवातीला प्रचंड शक्ती लावावी लागते. ते हलायलाही तयार नसतं. पण एकदा ते फिरायला लागलं की मग कमी श्रमातही ते वेगाने फिरत राहतं. यशाचंही तसंच आहे. सुरुवातीचे काही आठवडे किंवा महिने खूप कठीण असतात. पण एकदा का तुम्हाला सकारात्मक परिणामांची चव लागायला लागली की एक गती तयार होते. आणि मग यशस्वी लोक अधिक यशस्वी का होतात याचं हेच रहस्य आहे. त्यांना तो बिग मो मिळालेला असतो. पण मला वाटतं अनेक जण याच सुरुवातीच्या टप्प्यात अडकतात. ती सुरुवातीची गती मिळवण्यासाठी काही विशेष युक्ती आहे का? आहे, आणि ती म्हणजे सुरुवातीला ध्येय खूपच लहान ठेवणे. लहान? इतके लहान की ते न करण्याचा प्रश्नच येऊ नये. जसं की रोज 1 तास व्यायाम करण्याऐवजी फक्त 10 मिनिटं करण्याची सवय लावा. रोज 50 पानं वाचण्याऐवजी फक्त 2 पानं वाचा. अच्छा, म्हणजे सवय लागणं जास्त महत्वाचं आहे, किती करतो यापेक्षा. बरोबर. एकदा का सवय लागली आणि बिग मो तयार झाला की तुम्ही आपोआप वेळ वाढवू शकता. हे तर झालं सातत्य टिकवण्याबद्दल. पण या प्रक्रियेला अजून गती देता येते का? म्हणजे परिणाम अजून जलद मिळवता येतात का? हो, देता येते. आणि त्यासाठी एक सोपा मार्ग आहे. अपेक्षेपेक्षा थोडे जास्त काम करणे. म्हणजे? जसं की तुम्ही जिममध्ये 12 रेप्स करायचे ठरवले असतील, तर वेदना होत असतानाही आणखी 2-3 करणे. तुम्ही 5 सेल्स कॉल्स करायचे ठरवले असतील, तर 7 करणे. अच्छा, जे शेवटचे काही प्रयत्न असतात, जे तुम्ही तुमची मर्यादा ओलांडून करता. तेच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवतात. पण तुम्ही जे अपेक्षेपेक्षा जास्त काम करण्याबद्दल म्हणालात, त्याने बर्नआउट होण्याचा धोका नाही का? हां, खूप चांगला मुद्दा आहे. इथे जास्त याचा अर्थ फक्त संख्या नाही, तर गुणवत्ताही आहे. हे रोजचं करायचं नाहीये. मग केव्हा? महत्वाच्या क्षणी, जेव्हा संधी असेल, तेव्हा अपेक्षेपेक्षा जास्त देणं महत्वाचं आहे. ओप्रा विन्फ्रेचं उदाहरण घ्या. हो. तिने तिच्या शोमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाला नवीन कार भेट दिली होती. लोकांना फक्त शो बघायला मिळेल अशी अपेक्षा होती, पण तिने जे केलं ते अपेक्षेपेक्षा खूप जास्त होतं आणि त्या एका कृतीने तिची प्रसिद्धी अनेक पटींनी वाढवली. हो, म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यातही आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लोकांना वाव म्हणायला भाग पाडू शकतो. जसे की एखाद्या सहकार्याला त्याने न मागता मदत करणे किंवा ग्राहकाला अपेक्षेपेक्षा जास्त चांगली सेवा देणे. अगदी बरोबर. याच गोष्टी तुम्हाला गर्दीतून वेगळं ठरवतात आणि तुमच्या यशाची गती अनेक पटींनी वाढवतात. तर आजच्या या चर्चेचं सार मला वाटतं एका सोप्या समीकरणात मांडता येईल. लहान हुशारीने केलेल्या निवडी, अधिक सातत्य आणि त्याला वेळेची जोड, की मिळतात मोठे आणि आश्चर्यकारक बदल. बरोबर. यश हे लॉटरीच्या तिकिटासारखं नाही, जे एका रात्रीत लागेल. अजिबात नाही. ते रोजच्या लहान पण कधीही न चुकवलेल्या प्रयत्नांचं फळ आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी काही शेवटचा विचार? हो, एक प्रश्न सोडून जाते. अशी कोणती एक लहानशी सवय आहे जी आजपासून सातत्याने लावल्यास किंवा सोडल्यास पुढच्या 2-3 वर्षात आयुष्यात आमूलाग्र बदल घडवू शकते? म्हणजे ती सवय रोज फक्त 10 मिनिटं चालण्याची असू शकते. किंवा रोज रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवण्याची असू शकते. फक्त एक लहान गोष्ट निवडा आणि त्यावर टिकून राहा. चक्रवाढ परिणाम स्वतःच त्याची जादू दाखवेल. आजच्या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. ही चर्चा आपल्याला विचार करायला लावणारी आणि नक्कीच प्रेरणा देणारी होती. धन्यवाद. अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी चर्चा ऐकत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या भागात.